नाही, भाजपामध्ये प्रवेश करायचं कारणच असं आहे की विदर्भाचा विकास झाला पाहिजे. आणि विदर्भाचा विकास कोण करू शकते? तर विदर्भातले आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाचे सर्व त्यांचे साथी या विदर्भाचा विकास करू शकतात. या मुद्द्यावर आम्ही साधारणतः त्यामध्ये 500-600 लोकांचा प्रवेश त्या ठिकाणी घेतला. मी भाजपमध्येच होतो. मागच्या वेळेस त्या ठिकाणी इलेक्शनच्या वेळेस मला आदरणीय देवाभाऊंनी आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आमचे आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, आमचे त्यामध्ये खासदार अनुभव धोत्रे यांनी सांगितलं की बा त्यामध्ये ते शिंदे साहेब त्या ठिकाणी ते जागा सोडायला तयार नाहीत आणि म्हणून आपण त्या ठिकाणी या सेनेमधून लढलं पाहिजे. मी त्यांचा आदेश मान्य केला आणि मी लढलो. माझा पराभव झाला तरी जनता माझ्यासोबत आहे आणि विकास झाला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या विदर्भाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मी हा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतला. नाही, मला आरामचं कामच नाही त्या ठिकाणी. मी ज्या ठिकाणी आहो भाजपामध्येच होतो आणि मागच्या 1 वर्षामध्ये मी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही मिटिंगमध्ये त्या ठिकाणी गेलो नाही. माझं काम भाजपाकडेच सुरू होतं. आयाचं जायचं काही विशेष नाही. या विदर्भाचा विकास झाला पाहिजे हे भूमिका आहे आणि म्हणून पुन्हा रेकॉर्डवर त्या ठिकाणी भाजपामध्ये असलो पाहिजे म्हणून हा प्रवेश त्या ठिकाणी झाला आहे. नाही, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की आपण जर पाहिलं स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी जो विकास विदर्भाचा थांबला होता, सुरू जर कोण केला असेल तर फक्त त्या ठिकाणी भाजपानं सुरू केला. मागच्या साधारणतः 7-8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि विकासाला सुरुवात झाली विदर्भामध्ये. मागचे पुन्हा 2.5 वर्ष त्या ठिकाणी उभाटाचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी सरकार झालं आणि त्यामध्ये काही झालं नाही. पुन्हा देवाभाऊ उपमुख्यमंत्री झाले, आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. पुन्हा त्या 2.5 वर्षामध्ये खूप विकास झाला. पुन्हा योगायोगानं त्या ठिकाणी देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि पाहिलं तर या 70 वर्षाच्या कार्यकालामध्ये विदर्भाचा विकास जो थांबला होता, बजेटच्या जर आपण प्रती पाहिल्या तर साधारणतः या 7-8 वर्षापूर्वीचे जे बजेट यायचं त्यावेळेस आपल्या विदर्भामध्ये पूर्ण भोपळा मिळायचा. आर्थिकमध्ये कुठलीच तरतूद होत नव्हती. देवाभाऊ आल्यानंतरच खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये एक तर इंडस्ट्रियल झोन त्या ठिकाणी आलं. आदरणीय त्या ठिकाणी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून इंडस्ट्रियल झोन आलं आणि बावनकुळे साहेब त्या ठिकाणी इतर मंत्रिमंडळाचे जे काही सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी विदर्भाकडे लक्ष ठेवलं आणि ते करत आहेत. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रवेश केला आहे. नाही ना, अपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या असतातच आणि हे काही गैर नाही आहे. निवडणूक येते जाते, परंतु प्रत्येक मंत्रिमंडळाचे जे काही सर्वांसोबतचे जे काही विकासाच्या मुद्द्याचे जे काही विषय असतात, जे हिताचे विषय असतात, त्या माध्यमातून हा प्रवेश आहे आणि तो निश्चितपणे भविष्यामध्ये तशाच पद्धतीचे सुरू राहील एवढी मला अपेक्षा आहे.